विटाळ आणि सुतक नाथ संप्रदाय हा अत्यंत प्राचीन साधना मार्ग आहे आणि या मार्गात नियमाचे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार भक्तांनो, आज आपण नाथ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाचा आणि गूढ विषय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे विटाळ आणि सुतक. चला तर मग सुरू करूया. विटाळ म्हणजे काय? नाथ संप्रदायात विटाळ म्हणजे शरीर, मन किंवा स्थळावर आलेली अपवित्र ऊर्जा. विटाळ फक्त बाह्य नाही तर आध्यात्मिक विटाळ देखील मानली जाते. विटाळाचे काही प्रकार: मृत्यू विटाळ, कुटुंबात किंवा नातेवाईकात मृत्यू झाल्यास. 2 म्हणजे जन्म विटाळ, बाळंतपण आल्यास. 3 म्हणजे शरीर विटाळ, अपवित्र अन्न खाल्ल्यास, मद्यपान, मांस भक्षण आणि व्यभिचार आणि खोटे बोलल्यास. तर 4 येतो अश्रद्धा विटाळ, गुरु, देवता आणि मंत्राबद्दल शंका घेतल्यास. जर विटाळ शुद्ध केला नाही तर नाथांची कृपा कमी होते आणि मंत्रसिद्धी थांबते आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात. सुतक म्हणजे मृत्यू किंवा आणि जन्मामुळे निर्माण होणारे विशेष अशुद्धी. हिंदू धर्मात याचे नियम आहेत, पण नाथ संप्रदायात सुतक आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिले जाते. मृत्यू किंवा जन्मानंतर घरात पितृ ऊर्जा किंवा नवीन जीवाची ऊर्जा अस्थिर असते, त्यामुळे साधना निष्फळ ठरू शकते. तर विटाळ सुतकाचे नियम. नाथ संप्रदायात विटाळ आणि सुतकाचे नियम कठोर आहेत. 1. मृत्यू विटाळ. मृत्यू झाल्यानंतर काही दिवस नाथाची पूजा थांबवावी. फक्त नवनाथांचे नाव घेऊ शकतो. पूर्ण विधी 6व्या महिन्यानंतरच. तर जन्म विटाळ. बाळपण झाल्यास 6वा महिना विटाळ राहतो. या काळात मूर्तीला किंवा गादीला स्पर्श करू नये. 3. अन्न विटाळ. विटाळ व्यक्तीकडून शिजवलेले अन्न खाऊ नये. सात्विक अन्न घेणे आवश्यक. विटाळ दूर करण्याचे उपाय: नवनाथांचे नामजप, गुरुचरित्र वाचन, गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडणे. नाथ संप्रदायात पाळणूक म्हणजे साधकाच्या साधना, पूजा आणि दैनंदिन जीवनातील नियमाचे पालन. महत्वाचे नियम: रोज गुरुनाथ सेवा करणे, साधनेपूर्वी स्नान आणि सात्विक अन्न. विटाळ सुतक असताना मूर्ती, गादी, त्रिशूळ, कमंडलू, भस्म यांना स्पर्श टाळणे. आचार शुद्धी: मद्यपान, मांस, व्यभिचार, खोटे बोलणे, निषिद्धी, मातृपितृ सन्मान करणे. नाथ संप्रदायात संचार म्हणजे नवनाथांच्या शक्तींचे प्रत्यक्ष प्रकट होणे. भक्त शुद्ध भाव आणि नियमाचे पालन करत असेल तर नवनाथ त्यांच्या शरीरात आणि किंवा घरात संचार करतात. तर लक्षणे: शरीर हलके किंवा जड वाटणे, अज्ञात तेज प्रकट होणे, भस्म सुगंध आणि धूप सुवास येणे, रात्री स्वप्नात नवनाथांचे दर्शन, पूजा करताना दिवा तेजस्वी होणे किंवा कंपने. विटाळ व सुतक दूर करण्यासाठी साधा शुद्धी मंत्र ओम क्लीम क्लीन नवनाथाय नमः 108 वेळा जपावा. घरभर गंगाजल शिंपडावे. विटाळ नाशक मंत्र गुरुच्या मार्गदर्शनाखाली जपावा. संचार वाढविणारा मंत्र ओम श्री क्लीन नवनाथाय संचराय नमः पहाटे 21 वेळा किंवा 41 दिवस जपावा. शुद्धी स्पेशल स्नान, पांढरे वस्त्र, घरभर गंगाजल, गोमूत्र, मंत्र जप, भस्म लावणे, आरती करणे. नियम पाळल्याचे फायदे: या नियमाचे पालन केल्यास साधनेत जलद सिद्धी, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होतात, नवनाथाचा स्थिर संचार चालू होतो, जीवनात शांतता, सुख समृद्धी येणे. तर नाथ परंपरेत विटाळ फक्त बाह्य अशुद्धी नाही तर मनातील अहंकार, लोभ, क्रोध आणि वाईट विचार हाच खरा विटाळ आहे. मन शुद्ध नसेल तर नवनाथांची कृपा मिळत नाही. साधकाने शुद्ध मन, शुद्ध आचार आणि निष्ठा ठेवली तर नवनाथांचा संचार त्यांच्या जीवनात दिव्य प्रकाश निर्माण करतो. नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेतले की संप्रदायात विटाळ आणि सुतकाचे नियम किती महत्वाचे आहेत. नियम पाळल्यास नवनाथांची कृपा निश्चित मिळते आणि जीवनात संचार अनुभवता येतो. हे गुप्त ज्ञान फक्त श्रद्धाळू भक्तांसाठी आहे. नमो आदेश. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले अनुभव शेअर करा. ओम नमो आदेश.